अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाच्या वतीने 7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचा शुभारंभ वलगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। या अभियानामुळे महसूल विभागाची सर्व कामे आता थेट नागरिकांच्या दारी होणार आहेत। सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्याला 7 मार्च पासून सुरुवात होणार आहे। या अभियानाचा शुभारंभ वलगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संपूर्ण जिल्ह्यातील 95 महसूल मंडळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा, जमिनीचे उतारे, फेरफार, नामांतरण, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, नकाशे, प्रलंबित प्रकरणे तसेच इतर महसुली कामे थेट गाव पातळीवर नागरिकांच्या दारी उपलब्ध करून दिली जाणार आहेत। नागरिकांना शासकीय कार्यालयात तर वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली निघावीत आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती येणार आहे। एकूणच महसूल सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविणारे हे अभियान अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। याच्यामध्ये मंडळाला आपण एक युनिट मानलेलं आहे की प्रत्येक मंडळ स्तरावर हे काम होणं अपेक्षित आहे। आपण कुठल्याही नागरिकाला तहसील कार्यालयात किंवा एसडीओ कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवणार नाही, तर मंडळ अधिकारी लेवललाच यांची जास्तीत जास्त कामं हे निपटारा त्याचा झाला पाहिजे हा या पूर्ण अभियानामध्ये त्याच्यामध्ये आपला अप्रोच आहे। आणि अभियानाची पूर्वतयारी करत असताना आम्ही वेगवेगळ्या ज्या बाबी शासनाचे इतक्यात जे वेगवेगळे निर्णय झालेले आहेत त्याचासुद्धा आम्ही उहापोह त्या ठिकाणी या GR मध्ये झालेला आहे। यामध्ये जे वर्ग 2च्या जमिनी आहेत त्या वर्ग 1 करण्याबद्दलचा उल्लेख आहे। जिवंत सातबारा मोहीम आपण मागील काही महिन्यांमध्ये राबवलेली आहे त्यालासुद्धा पूर्णत्वास आपल्याला नेण्यासाठी या GR मध्ये उल्लेख आहे। त्याच्यानंतर जे सामाजिक अर्थसहाय्य योजना होतात आपल्या, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही आपल्या ज्या योजना असतात जे सामाजिक अर्थसहाय्य करतो, त्याच्यातलेही जे काही लेफ्ट आउट बेनिफिशरी असतील त्यांच्यासाठी पण एक सॅच्युरेशन मॉडेलमध्ये आपल्याला काम याच्यामध्ये करायचं आहे। तुकडेबंदी कायद्याच्या ज्या आता इतक्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये शासन रिलॅक्सेशन दिलेलं आहे याच्याबद्दलही प्रचार प्रसिद्धी करून घेऊन जास्तीत जास्त लोकांकडून अर्ज भरून घेणे आणि त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देणे हे सुद्धा याच्यात उद्देश आहे। त्याच्यानंतर जे मंडळ अधिकारी स्तरावर ज्या काही पेंडन्सीज आहेत, मग ते पानंद रस्त्याशी निगडीत असो किंवा पट्टेवाटपाशी निगडीत असो, या सगळ्या या अभियानामध्ये आपण क्लिअर करणार आहे। त्यामुळे पट्टेवाटपसुद्धा या अभियानातलं एक महत्त्वाचं आपला रोल राहणार आहे। यामध्ये जे फेरफार आपले काही पेंडन्सी आहे अद्यापही, तसं आपल्याला सांगू इच्छितो मी की जे फेरफार निर्गती करण्यासाठी आम्हाला वेळ दिलेली असते त्या निर्गतीमध्ये जिल्ह्याचा अतिशय चांगला परफॉर्मन्स आहे। राज्यात एक मला वाटतं आम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरला आहे की कमीत कमी वेळेमध्ये आम्ही जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्याचे फेरफार निर्गती करण्यासाठी आम्ही दर सोमवारी त्याचा आढावा पण घेत असतो। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आपली प्रगती आहे जिल्ह्याची, पण तरीसुद्धा काही जर शिल्लक असतील फेरफार घेण्याच्या बाबी त्या आम्ही याच्यामध्ये करणार आहोत। बऱ्याचशा अभिलेखांमध्ये काही दुरुस्त्या लोकांना अपेक्षित असतात, काही नावाबद्दलच्या असतात, काही क्षेत्राबद्दलच्या असतात, त्यासुद्धा आपण या पूर्ण मोहिमेमध्ये घेतो आहे। लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत ज्या महसूलच्या सेवा आहेत, 7 ज्या अधिसूचित सेवा आहेत त्यासुद्धा त्यांचे काही जर फॉर्म कोणाचे पेंडिंग असतील आपले ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहे। आणि जे शेवटी अकृषकबद्दल जे अतिशय महत्त्वाची सुधारणा राज्य सरकारने आता केलेली आहे की ज्यामध्ये जे येण्याची सनद आहे त्याची अटच ही पूर्णतः त्या ठिकाणी रद्द केलेली आहे। आणि आता कुठल्याही व्यक्तीला अकृषक वापर करायचा असेल तर त्यांनी फक्त टाउन प्लॅनिंगकडून त्याचा जो लेआउट आहे किंवा टाउन प्लॅनिंगकडून त्याची जी मंजुरी आहे UDCPR नुसार ती मंजुरी त्यांनी करून घेणं अपेक्षित आहे। कुठल्याही प्रकारचं जे आधी SDO किंवा काही ठिकाणी कलेक्टरांची परमिशन आपल्याला लागायची तो संपूर्ण विषय आता शासनाने बाजूला केलेला आहे, संपुष्टात आणलेला आहे। तर अशा पद्धतीने पण याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जागृती करायची आहे।